ओम शांती. 20 जानेवारी 1984. या मुरलीचं नाव आहे महादानी बना, वरदानी बना. आज बाप दादा सर्व मुलांची पवित्रता आणि सर्व प्राप्ती स्वरूपची रॉयल्टी, रूहानी स्मृती स्वरूपची रिअल्टी पाहत आहेत. सर्व मुलांचा पवित्रतेचा चमकणारा प्रकाशाचा ताज पाहत आहेत. एकीकडे सर्व प्राप्ती स्वरूप मुलांचे संघटन पाहत आहेत. दुसरीकडे विश्वातील अप्राप्त आत्माए, ज्यांना अल्पकाळाची प्राप्ती असतानाही प्राप्ती स्वरूप नाही, संतुष्ट नाही, नेहमी आणखी पाहिजे ही इच्छा लागलेलीच आहे. हे पाहिजे, ते पाहिजे अशीच धून लागलेली आहे. धावत आहेत तनाने, मनाने, धनाने, जनाने काहीतरी प्राप्त होईल ही आशा ठेवून धावत आहेत. शक्तीची इच्छा आहे. तनाची, धनाची, पदवीची आणि बुद्धीची शक्ती असावी अशी इच्छा आहे. भक्तीची इच्छा आहे. काही वेळ तरी मनापासून भक्ती करू शकू अशी भक्त लोकांची इच्छा आहे. आणि तिसरी इच्छा, अनेक आत्मा द्वापरपासून दुःखी दुनिया पाहून पाहून दुःख आणि अशांतीमुळे अल्पकाळाची प्राप्ती मृगतृष्णा आहे हे समजून या दुःखाच्या दुनियेतून, या विकारी दुःखाच्या बंधनातून मुक्तीची इच्छा ठेवतात. तुम्ही दाताची मुलं आहात. आपल्या भाऊ बहिणींना दयेच्या नजरेने पहा. महादानी बना, वरदानी बना. चमकणाऱ्या संतुष्ट मणी बनून सर्वांना संतुष्ट करा. आजकाल संतोषी माताची खूप पूजा होते, कारण संतुष्टता सर्व प्राप्तीचा आधार आहे. संतुष्टता असेल तर स्थूल धनमध्येही बरकत अनुभव करता येते. संतुष्टतावाल्याचे 2 रुपये पण 2 लाखाप्रमाणे आहेत. करोडपती आहेत तरी इच्छांचे भिकारी आहेत. इच्छा म्हणजे परेशानी. इच्छा कधीच अच्छा बनवू शकत नाही. इच्छेच्या चक्रामध्ये मकडीप्रमाणे जाळ्यात फसून जातात. म्हणून अशा जाळ्यात अडकलेल्या आपल्या भाऊ बहिणींना विनाशी इच्छा मात्रम अविद्या बनवा. परेशान म्हणजे शान पासून दूर. आपण सगळे ईश्वराचे मुलं आहोत, दाताचे मुलं आहोत. सर्व प्राप्ती आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. ही शान समजत नाही म्हणून परेशान आहेत. महादानी वरदानी बनून सर्व आत्म्यांची झोळी सुखशांतीच्या प्राप्तीने भरून द्या.
बाप दादा मुलांच्या प्रेमाच्या बदल्यात पदमपटीने प्रेम देतात. नेहमी डबल विदेशी मुलं प्राप्ती स्वरूपच्या दृढता आणि संतुष्टतेच्या उमंगाने प्रगती करत चला. भाग्यविधाता, सर्व प्राप्तींचा दाता नेहमी तुमच्या सोबत आहे. बापदादा म्हणतात, ब्रह्मा बाबा अव्यक्त झाले तेव्हा 4 दिवस कसे घालवले? राहायला जागा अपुरी, जेवणही बनवलं नाही. 4 दिवस कसे निघून गेले समजलेच नाही. विनाशाचे दिवसही असेच निघून जातील. त्यावेळेस लवलीन होते ना. अशाच लवलीन स्थितीमध्ये समाप्ती होईल. मग इथल्या पहाडावर बसून तपस्या करतील. तिसऱ्या डोळ्याने पूर्ण विनाश पाहतील. असे निश्चिंत राहा. न राहण्याच्या जागेची काळजी, न परिवाराची काळजी, न कार्याची काळजी. नेहमी निश्चिंत. काय होईल हा प्रश्नच नाही. जे होईल ते चांगले होईल. याला म्हणतात निश्चिंत. खरं धन, मेहनतने कमावलेलं धन कधी व्यर्थ जात नाही. तुम्ही पहिलेपासूनच आपलं सगळं विल केलं आहे ना. श्वास, संकल्प, सेकंद, संपत्ती, शरीर सगळेच विल केले. बिना श्रीमतने 1 सेकंद वा 1 पैसाही उपयोगात आणू शकत नाही. स्वस्थिती शक्तिशाली असेल तर अमृतवेलेची टचिंग योग्य असेल. अमृतवेले प्लेन बुद्धी होऊन बसा. ओम शांती.